काव्याची छेड काढणाऱ्या गुंडांची नंदिनीने कशा पद्धतीने धुलाई केलेली आहे तेच आपण पाहणार आहोत. मित्रांनो, इथे काव्याला प्रचंड राग आलेला आहे. ती आता पटापटा पोहे खात आहे. तिला सहनच होत नाहीये की रम्या पार्थच्या इतक्या जवळ कशी जाऊ शकते. आणि वरून रम्याने पार्थचा फोन हातात घेऊन काव्याला नको नको ते बोललेलं आहे. त्यामुळे बिचारी आता पटापटा पोहे खात आहे आणि तिला ठसका लागलेला आहे. बिचारी नंदिनी तिला समजावत आहे की काव्या, अगं पटापटा खाऊ नको, तुला ठसका लागेल, वेडवाणी करू नको, वेड्यावानी वागू नको. आधीपासूनही तू वेड्यावानीच वागत आली, कुणाचंही ऐकलं नाही आणि आता सुद्धा ऐकत नाहीयेस. तुला आता सुद्धा ऐकायचं नाही का? तेव्हा काव्या नंदिनीला सांगत आहे की ताई, रम्या मला काय ते बोलली. तेव्हा आता नंदिनी तिला बोलत आहे, अगं काव्या, मग काय तिने तुला जवळ घेऊन बसायला पाहिजे का? त्या वसुआतीने तुला कुशीत घेऊन बसायला पाहिजे? अगं तू जे वागलीस ना त्यापेक्षा हे तर काहीच नाहीये. मला ना खरंच खूप वाईट वाटतं तुझ्या आणि जीवांच्या वागण्याचं. तुम्ही दोघांनीही खूप मोठा त्रास दिलेला आहे, मला खूप हर्ट केलंय. त्यामुळे तुम्हाला कोणी माफच करू शकत नाही. आणि आता नंदिनी आणि पार्थ हे दोघे जण भेटणार असतात. त्यामुळे ते दोघे जण कॅफेमध्ये भेटायला आलेले असतात. आणि पार्थ इतका जीव त्याचा काव्यावर, इतका तो प्रेमळ, बापरे. म्हणजे बायकोची एवढी काळजी असते ना नवऱ्याला, हा म्हणजे दाखवत नाहीये पण मनातून किती प्रेमाने याचं उतू चाललंय. काय तर पुस्तकं घेऊन आलेला असतो काव्यासाठी. का तर तिची आता प्रिलियम ती पास झाली, आता मेन्स तिला द्यावी लागेल आणि मेन्सची एक्झाम जवळ आली ना. त्यामुळे तर नंदिनी त्याला बोलूनही दाखवते की अहो पार्थ, तुम्ही काव्यावर एवढं प्रेम करता, मग असं दाखवता का? कडवटपणाला सुद्धा जागा नाही राहिली तुमच्या मनात. तेव्हा पार्थ नावी होऊन पडतो आणि नाही बोलतो. मात्र इकडे आपल्या नंदिनीला सतत जीवाचे भास होत असतात. तिला असं वाटतं की जीवा माझ्या आसपासच आहेत आणि जीवा माझ्याकडे एक चान्स मागत आहे की नंदिनी मला एक चान्स दे फक्त, मी आपलं नातं सुधारू शकतो. इतके तिला भास होत असतात. मित्रांनो, शेवटी प्रेम एवढं प्रेम केले तिने जीवावर की तिला जिकडे तिकडे फक्त जीवाच दिसतो. आणि इकडे आपली पार्थची सुद्धा तशीच गंमत आहे. एवढं प्रेम करतोय काव्यावर की त्याला सुद्धा काव्यात जिकडे तिकडे दिसते. आणि मित्रांनो, आता अशा रीतीने काव्या मात्र खूप मोठ्या संकटात अडकलेली आहे. कारण गुंड नेमके काव्या आणि जीवा दोघेही भेटायला आलेले असतात ना त्याच कॅफेमध्ये. तर आता नेमकं तिथे काव्याला गुंड हेरतात आणि आता ते गुंड तिची छेडछाड करायला सुरुवात करतात. तिला बोलतात की अगं तूच तीच ना की जिने एका दोन्ही देशमुख मुलांना फसवलं. आम्ही सुद्धा दोघे भाऊ आहे, आमच्याकडे पण ये ना. बापरेची इतके घाण शब्द ते वापरतात तिच्यासाठी. आता नंदिनी तिची ढाल बनून तयार होणार आहे आणि त्या छेड काढणाऱ्या गुंडांची चांगलीच धुलाई करणार आहे. ती बोलणार आहे की माझी बहीण आहे ती. तेव्हा ते गुंड तिला बोलतात की अगं यांनीच तर तुझं वाटुळं केलंय आणि तू तिचीच बाजू घेते. तेव्हा नंदिनी बोलते की ते काही असू दे, ही माझी बहीण आहे आणि माझ्या बहिणीच्या जर अंगाला कोणी हात लावला तर मी हात मोडून हातात देईल. बापरे, खरंच कितीही मनात राग असला तरी बहिणीचं प्रेम काही कमी होत नाही. मित्रांनो, शेवटी बहिणीसाठी एक बहीणच उभी राहिली. खरंच बहीण किती श्रेष्ठ असते ना हे नंदिनीने दाखवून दिलंय. तिने आज काव्याचा जीव आणि इज्जत दोन्ही वाचवलेला आहे. तर अशी बहीण प्रत्येक घरात असावी असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.